मुलासोबत गाडीवरून जात असतानाच या महिलेसोबत अत्यंत भयानक अशी घटना घडली। तुमच्यासोबतही ही अशी घटना घडू शकते, त्यामुळे ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा। मनीषा कैलास चौधरी वय 48 वर्ष असे या महिलेचं नाव आहे। मनीषा चौधरी ह्या पहूर तालुका जामनेर येथे राहत होत्या। मिळालेल्या माहितीनुसार मनीषा चौधरी ह्या त्यांचा मुलगा ऋषिकेश चौधरी याच्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या होत्या। तेथील काम आटोपल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथून त्या पहूर येथे घरी परतण्यासाठी निघाल्या होत्या। याच दरम्यान छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील सिल्लोड फाट्याजवळील भवन गावाजवळ ही भयानक घटना घडली। महामार्गाच्या एका साईडने दुचाकी चालवत असतानाच दुचाकीवर जात असतानाच मागील चाकात साडीचा पदर अडकल्याने ही महिला खेचली जाऊन खाली पडली। तिला पाहताच तिचा मुलगा भांबावून गेला। मागे बसलेली आई पडल्याचे लक्षात येताच तो गाडी उभी करत धाव घेत आई जवळ पोहोचला। मात्र आई काहीच हालचाल करत नसल्याचे त्याला जाणवले। या अपघातात त्यांच्या डोक्याला व पाठीला जबर मार लागल्याने त्यांना तात्काळ सिल्लोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं। महिलांनी गाडीवर बसताना ओढणी, साडीचा पदर इत्यादी गोष्टी चाकामध्ये अडकणार नाहीत याची दक्षता घ्यावी, नाहीतर तुमची एक चूक ही तुमच्या व इतरांच्याही जीवावर बेतू शकते। त्यामुळे प्रवासादरम्यान काळजी घ्या व सुरक्षित राहा। तर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर व लाईक करायला विसरू नका।